राम्या, संध्याकाळी घर कसं खायला उठायचं, शांत वाटायचं सगळं. हो ना. मुलं परदेशात गेली, घरात फक्त भिंती आणि आठवणी. कधी कधी वाटतं ना, आपलं ऐकणारही कोणीतरी असावं रे. मला पण वाटायचं रे, पण या ज्येष्ठ नागरिक संघात आल्यापासून सगळंच बदललं रे. तुला काय मिळालं रे इथे येऊन? तू मिळालास की. अरे माणसं मिळाली, हसू मिळालं, आपुलकी मिळाली. मुलं दूर असली की मनाला एकटं एकटं वाटतंच ना रे. अरे मुलं म्हणजे पाखरं असतात रे, पंखात बळ आलं की घरटं सोडून जाणारच ना. पण इथं आपलं वातावरण असं आपल्या मुलासारखा स्वप्नील आहे ना इथे आपल्यासाठी. अरे स्वप्नील दुधाणे यांनी सुरू केलेला मैत्र जीवांचे हा ज्येष्ठ नागरिक संघ फक्त ज्येष्ठांसाठी नाही, तर त्यांच्या मनासाठी आहे. मनातला एकटेपणा दूर करण्यासाठी आहे. अरे इथे कला आहे, क्रीडा आहे, गाणी आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी आपलं आहे. खरंय तुझं. स्वप्नील दुधाणे यांनी चालू केलेला मैत्र जीवाचे या ज्येष्ठ नागरिक संघामुळे आपल्यासारख्यांचं मरगळलेलं आयुष्य पुन्हा प्रफुल्लित झालं. खरंय. स्वप्नील दुधाणे यांचा आबालवृद्धांना आधार, विकासासह मानसिक स्वास्थ्याचा निर्धार. स्वप्नील दादा कुटुंबाचं महत्त्व जाणतात आणि तितकंच संस्कारांचंही. ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र असो की प्रत्येकाला आपुलकीनं जोडणारे उपक्रम, स्वप्नील दादांनी प्रभागातील नागरिकांना फक्त रहिवासी म्हणून नाही, तर एका कुटुंबासारखं बांधून ठेवले. इथं नाती जपली जातात, अनुभवाला मान दिला जातो आणि माणुसकीला केंद्रस्थानी ठेवलं जातं. म्हणूनच स्वप्नील दादा म्हणजे फक्त एक नाव नाही, तो एक आधार आहे, एक आपुलकी आहे आणि एक कुटुंब आहे. श्री स्वप्नील लक्ष्मी देवराम दुधाणे. शाश्वत विकास, पारदर्शी कारभार.